We want justice. 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 नमस्कार U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की आज कोलकातामध्ये जी घटना घडली होती त्याच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये डॉक्टर्सचा एक भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष CD मिश्रा सर आपल्या सोबत आहेत। सर, काय माहिती द्याल, कशा पद्धतीने या सगळ्या घटनेकडे पाहता आणि आज नेमकं अहमदनगर मधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो मोर्चा काढणार होता त्याचा उद्देश काय होता? आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे हा 9 तारखेला कलकत्त्यामध्ये एका मेडिकल कॉलेजमध्ये जी पोस्ट ग्रॅज्युएटची जी स्टुडंट होती तिच्यावरती निर्दयी असा बलात्कार करून आणि निर्दयी खून केलेला आहे आणि त्या आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत। त्यांच्यावरती तिथलं जे प्रशासन आणि जे पोलीस यंत्रणा आहे त्यांनी व्यवस्थित काही इन्व्हेस्टिगेशन केलेले नाही आणि त्यामुळे ती केस नंतर CBI कडे ट्रान्सफर झाली। अजूनही आरोपी भेटलेले नाही। तर आमची अशी मागणी आहे की या आरोपींना लवकरात लवकर पकडावे आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावे। आणि दुसरी आमची एक मागणी आहे की हे असे हल्ले वारंवार होतात, त्यासाठी हेल्थ याच्यावरती जे कोणी हल्ले करतात हेल्थ स्टाफवरती किंवा हॉस्पिटलवरती त्याच्यासाठी सेंट्रलने एक कठोर कायदा बनवावा और त्याच्यात कठोर शिक्षेची तरतूद असावी आणि पोलिसांनी त्याची व्यवस्थित फास्ट अंमलबजावणी करावी, म्हणजे लोकांना या असे हल्ले करण्यावरती धाक निर्माण होईल और परत अशी करणार नाही। तसेच रेपसाठी सुद्धा जर फाशीची शिक्षा झाली तर पुढे लोक असे गुन्हे करायला धजावणार नाही। निश्चितच आपण पाहतोय की आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये OPD बंद ठेवण्यात आलेले आहेत, तर त्या संदर्भात काय माहिती द्याल आणि कसं हे सगळ्याकडे पाहता तुम्ही? याच्यासाठी आम्ही हे जे बंद दिनांक 17 ऑगस्ट सकाळी 6 पासून 18 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही सगळे हॉस्पिटल बंद, म्हणजे OPD नाही हॉस्पिटल सुद्धा बंद केले। आम्ही पेशंट बघणार नाही, त्यानंतर कुठलेही ऑपरेशन करणार नाही, तपासण्या करणार नाही, काही करणार नाही, फक्त इमर्जन्सी पेशंटला आम्ही सेवा देणार। निश्चितच अजून काही डॉक्टर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कसं पाहताय सगळ्या घटनाक्रमाकडे? ही जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। त्याबद्दल आम्ही विविध संघटना, वुमन वेलफेअर यांना ह्या मोर्चामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आमची केंद्र शासनाकडे अशी मागणी राहील की याबद्दल एक सेंटरला करून कठोरात कठोर कारवाई होईल और डॉक्टरला मॅक्झिमम सेफ्टी आणि कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट हॉस्पिटल प्रिमाइसेसमध्ये प्रोव्हाइड करण्यात यावे। निश्चितच आपण पाहतोय की इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपण बोललेलो आहोत।